नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आत्ता आपण आलो आहे वर्सोवा सी फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी. 2026 हा पहिला दिवस आहे. माझ्यासोबत मन्या आला आहे विरारवरनं. त्याचा हा पहिल्यांदाच फेस्टिवल हा एन्जॉय करणार आहे. आज पहिला दिवस आहे 23 जानेवारी 2026. सो बघूया या फेस्टिवलमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. गणपती मंदिरपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची कमान दिसून येते. हे आहे मेन एंट्रन्स फूड फेस्टिवलसाठीचं. 23, 24 आणि 25 जानेवारी असं ह्या फेस्टिवलची डेट आहे. आता आपण इथून एंट्री घेऊया आतमध्ये. आल्यानंतर पहिला स्टॉल आपल्याला दिसून येतो तो म्हणजे सुक्या मच्छीचा. इथे अशा प्रकारे अनेक सुक्या मच्छीचे पॅकेट्स आम्हाला दिसून येतात. सुकी कोलंबी आहे, सुकी सोडे, कर्दी, सुका जवला, त्यानंतर बोंबील अशा प्रकारे तुम्हाला दिसतं. फूड फेस्टिवलचा एका काउंटरवर आपण आहोत आता आणि इथे लाईव्ह काउंटर आहे. तुम्ही बघू शकता तंदूर करण्यासाठी ह्यांनी कशा प्रकारे मॅरिनेट केलेले फिश इथे तुमच्या समोर तुम्हाला बनवून दिले जातात. सो गरम गरम डिश तुम्हाला इथे सर्व केल्या जाते. अशा प्रकारचे विविध फिश आहेत. नॉनव्हेज करण्यासाठी एकदम बेस्ट जागा सध्या हे फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये इथल्या स्थानिक कोळी बांधवांचे अशा प्रकारे अनेक स्टॉल तुम्हाला दिसून येतील. प्रत्येक स्टॉलचा स्वतःचा एक नंबर आहे आणि त्यासमोर असे सिटिंग अरेंजमेंट. सो तिथे तुम्ही ऑर्डर करून या ठिकाणी येऊन आरामात आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत बसून ते फूड तुम्ही एन्जॉय करू शकता. सो अशा प्रकारे ही अरेंजमेंट आहे. प्रत्येक डिश तुम्हाला इथे आरामात व्यवस्थित बसून खाता येईल. त्यासोबत इथला प्रोग्राम तुम्हाला एन्जॉय करता येईल. अशा प्रकारची प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे. आत्ता तुम्ही सुरमईची ही साईज बघू शकता, खूप मोठी साईज आहे. त्यानंतर इथे बांगडा दिसतो आपल्याला जो फ्राय केला जातो आहे. वा वा मस्त एकदम. आणि ह्या साईडला पापलेट आहे. सो एकदम फ्रेश असे आपल्या ह्या गोळी भगिनी जे आहेत आपल्याला फ्रेश फूड तुम्हाला तयार करून तुम्हाला सर्व केल्या जातील. बांगडा एकदम प्रॉपर फ्राय झाला आहे आणि हाती हा आपला पापलेट. सो भरलेला पापलेट आहे आणि इतरही तुम्हाला फिश दिसतील. ओके आणि हा वावीचा कवट आहे. ती टुना स्टिक्स आहे, क्रॅब, पापलेट आहे, सुरमई आहे, रावस आहे, बांगडा आहे. थँक्यू. बनाना म्हणजे त्याच्या आतमध्ये जी स्टफिंग आहे ना ती कोकोनटची आहे. आमच्या इथे ते करंजा बनतात ना त्या आतमध्ये जी स्टफिंग असते ना ती केळ्यामध्ये बनतात. गोड. सो अशा प्रकारचे तुम्हाला विविध डिशेस इथे ट्राय करायला मिळतील. आता आपण आहे स्टॉल नंबर 26वर. इथे तुम्हाला नॉनव्हेज सगळं तुम्हाला अशा प्रकारे व्हेजही ट्राय करायला भेटेल. स्वीट्समध्ये सर्वांची लगबग बघू शकता इथेही तुम्हाला. सो प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला अशी प्रकारची लगबग दिसून येईल आणि फ्रेश फूड तुम्हाला इथे सर्व करायला जाणार. आता आपण एका दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहे ना. इथे तुम्ही पाहू शकता बोंबील फ्राय केले जातात आणि त्यासाठी हे स्वतःचा घरचा जो घरगुती मसाला जो असतो त्याचा हा वापर केला जातो ह्यामध्ये. आणि तुमच्यासमोर प्रॉपर हे प्रकारे हे सर्व बनवलं जातं. तुम्ही फक्त इथे येऊन तुम्हाला तुमची जी कोणती डिश हवी आहे ती तुम्हाला ऑर्डर करायची आहे. तुम्हाला समोर इथे मॅरिनेट केलेलं सर्व दिसू शकतं.
आणि त्यासोबत तुमची डिश कशी असेल सो ती कशा प्रकारे रेडी केली जाते हे तुम्हाला दाखवलं जातं. आता आपली पहिली डिश आलेली आहे. सुरमई फ्राय घेतली आपण. सुरमईची साईज बघू शकता, प्रॉपर आता एवढी आहे मोठी. सो मन्या ट्राय कर कशी आहे सांग. म्हणायला तर टेस्ट खूप आवडली आहे. आता वेळ न वाया घालवता फटाफट आपण ही संपूया, कारण ह्या पाठोपाठ दुसरी आपली डिश येणार आहे. सो आता आपली दुसरी डिश पण आली आहे, क्रॅब्स लॉलीपॉप. याचं मी नंतर तुम्हाला प्राईस सांगतो कसं काय आहे ते. आता आपण डायरेक्ट ऑर्डर केलं आहे. गरम गरम तेच खूप छान आहे आणि गरम गरम आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसतं माहीत नाही, पण हे खूप सॉफ्ट आहे. प्रॉपर तव्यावरनं एकदम फ्राय झालेलं आहे, एकदम मस्त. अशा प्रकारे पूर्ण डिश संपवलेलं आहे. छान टेस्ट होती. फिश डिशेस व्यतिरिक्तही इतर डिशेस आपल्याला इथे दिसून येतील. त्याचेही स्टॉल्स अनेक आहेत इथे. जसं की इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मॉकटेल्स आणि ड्रिंक्स तुम्हाला सर्व केले जातील. त्या बाजूला आहे हा पानाचा स्टॉल. सो विविध स्वीट्स पान तुम्हाला इथे खायला भेटेल. असं अनेक स्टॉल्स आहेत जे तुम्हाला इतर डिशेस सर्व केले जातील. जसं का तुमचं बर्गर असेल, मोजिटो आहे, त्यानंतर केक्स, बेकरी प्रोडक्ट्स, त्यानंतर तुम्हाला इथे स्प्रिंग रोल पण मी पाहिला थोड्या वेळापूर्वी. सो विविध स्टॉल्स आहेत. व्हेजवाल्यांसाठी छोटे मोठे ऑप्शन्स इथे आहेत. आत्ता आपण आलो आहे सुक्या मच्छीच्या एका स्टॉलवर परत एकदा, आणि बघू शकता इथे कॉन्टॅक्ट नंबर यांचा. आणि यांच्याकडे कोणते कोणते आहेत तर सुका, बोंबील, त्यानंतर विविध प्रकारचे पिकल्स. सो लोणच्याचेही छोट्या मोठ्या बर्नीज आहेत ज्या इथे तुम्हाला सेल करण्यासाठी दिसून येतील. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणि सुकी मच्छी. सो तुम्हाला जर यायचं असेल तर या संडेपर्यंत येऊ शकता. जस्ट फेस्टिवलमधून बाहेर निघालं आहे. 2 डिश ट्राय केल्या, सुरमई फ्राय आणि दुसरं काय होतं आपली क्रॅब्स लॉलीपॉप होते. सो साधारणतः आम्हाला 1000 रुपयेचा बिल आला. कॉस्टिंग आहे जत्रेमध्ये, तुम्ही काय बोलता फूड फेस्टिवलला येत आहे सो तशी कॉस्टिंग आहे. थोडासा रेट तुम्हाला जास्त वाटू शकतो, पण टेस्ट पण आहे. मनाचं पहिल्यांदाच या फेस्टिवलला येणं होतं. सो मनाला आपण विचारूया की त्याला कसं वाटलं फेस्टिवल एकंदरीत खूप छान आहे. ऑर्गनायझेशन खूप छान केले. डान्सेस आहेत, फिशच्या ऐवजीही खूप काही स्टॉल्स आहेत तिकडे. केक स्टॉल आहे, आईस्क्रीमचे स्टॉल्स आहेत, इव्हन पाणीपुरीचे सुद्धा स्टॉल्स आहेत. बट सगळे एकंदरीत फक्त कॉस्टिंग जर बघितलं तर एक थोडीफार जास्त आहे. ती एक समजून कॉस्टिंग लक्षात ठेवूनच इकडे या. त्याप्रमाणेच खिशात पैसेही ठेवा, कारण जर तुम्हाला पूर्णपणे एन्जॉय करायचं असेल, तुम्ही जर खरंच एक मासेप्रेमी असाल, फिश प्रेमी असाल, त्याप्रमाणे मस्त मेजवानी आहे इथे. तर त्याच्यासाठी खूप चांगली मेजवानी आहे आणि खूप एन्जॉय कराल. फक्त थोडं कॉस्टली पडेल, पण एक्सपिरियन्स छान असेल. एकंदरीत टेस्टला खूप छान आहे, क्वांटिटी खूप छान आहे आणि एकंदरीत एक्सपिरियन्स छान होता. आजपासून म्हणजेच 23 तारखेपासून 3 दिवस हा फेस्टिवल आहे. परवाच्या संडेपर्यंत हा फेस्टिवल इथे आहे. तुम्हाला ॲड्रेस मी डिटेलमध्ये देईल, इथे खाली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर तुम्ही या तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी इथे तुम्हाला कॅश पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. सो या लवकरात लवकर फेस्टिवल एन्जॉय करा. चला, टेक केअर, बाय बाय.